नावाचा सुद्धा काय संस्कार आहे. देवतांचं आणि पितरांचं विधीपूर्वक पूजन केलं. कुठलंही कार्य करत असताना पहिल्यांदा नांदी श्राद्ध म्हणतात त्याला. काय म्हणतात? नांदी श्राद्ध. 3 सुपाऱ्या ठेवून त्या ब्राह्मणांना बोलवून त्या पितरांची पहिल्यांदा पूजा करावी लागते. पितरांची पूजा केल्यानंतर मग देवी देवतांची पूजा करावी लागते. कारण पितरांचा जर आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये नसेल तर हे पितृलोक कुठलं सत्कर्म आपलं परिपूर्ण होऊ देत नाही. आपल्या सत्कर्मामध्ये ते विघ्न उपस्थित केल्याशिवाय राहत नाही. याच्याकरता पितरांची कृपा असली पाहिजे. आणखी सांगू का? ज्या लोकांना असं वाटत असेल का आपल्या घरातील पितृदोष समूळ नष्ट व्हावा, अशा लोकांनी श्रीमद भागवत ग्रंथाचं नित्य 1 अध्याय 2 अध्याय नित्य करावा. मग बाकीचे लोक म्हणतात आम्ही हा ग्रंथ वाचतो तो ग्रंथ वाचतो. नाही, तसं नाही आहे ते. जसं प्रत्येक दुखण्याचं औषध वेगळं असतं. औषध जरी त्याचं नाव जरी औषध असलं तरी प्रत्येक दुखण्याचं औषध काय असतं? वेगळं असतं. तर त्याप्रमाणे जसं तुमचं हात दुखायला लागला, तुम्ही तिथं झेंडू बाम लावू शकता. आणि डोळा दुखायला लागल्यानंतर तुम्ही डोळ्यात झेंडू बाम लावू शकता का? बोलत जा. का लावू शकत नाही? कारण ते दुखणं वेगळं आहे, त्याचं औषध काय वेगळं आहे. त्याप्रमाणे तुम्ही कितीही काही करा, तुम्ही जर तुमच्यावर पितृलोकांची कृपा नसेल तर तुमचं कुठलं सत्कर्म परिपूर्ण होत नाही. ती पितृलोक तुम्हाला त्रास दिल्याशिवाय राहत नाही. त्यांचा बंदोबस्त जर तुम्हाला करायचा असेल तर त्रिपिंडी श्राद्ध करा, नारायण नागबली करा 1, किंवा नित्य श्रीमद भागवत कथेचं घरामध्ये काय करा? श्रवण करा. बरेच लोक म्हणतात आम्ही बाकीचे इतरत्र ग्रंथ वाचतो. ठीक आहे, पुण्य होईल, परंतु त्या पितृलोकांना शांतता प्राप्त होणार नाही. काही गोष्टी कशा असतात? नामाचा महिमा श्रेष्ठ याच्यात शंका नाही. मला सांगा, तुम्हाला भूक लागली. आता भूक लागल्यानंतर तुम्ही असं म्हणता काय मग आम्ही नामस्मरण करतो आणि आमचं नामस्मरणानं पोट भरल म्हणून? त्याच्याकरता काय करावं लागेल? जेवावंच लागेल. नामस्मरणानं पोट भरतं का? नाही भरत. त्याप्रमाणे शास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीचा उपाय सांगितलेला आहे. प्रत्येक गोष्टीचा काय सांगितलेला आहे? उपाय सांगितलेला आहे. म्हणून पितरांची सेवा घडली पाहिजे. आणि पितर जर अतृप्त असेल तर ते कुठलंही कार्य आपलं परिपूर्ण होऊ देत नाही. आणि बहुतांश लोकांना 80% लोक हे पितृदोषाने बाधित आहे. 80% लोक हे पितृदोषाने बाधित आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुमच्या घरामध्ये रोग जर जास्त असतील, तुम्ही लाख डॉक्टरांकडे जा, परंतु मूलतः त्या रोगाला कारण जर कोण असतील तर ते पितृलोकच आहे. रोगाला कारण कोण आहे? पितृलोकच आहेत महाराज. नाना प्रकारचे संकट तुमच्या जीवनामध्ये येत असतील, त्यालाही कारण पितृलोकच आहेत महाराज. आता ते आपल्या लक्षात येत नाही किंवा आपण लक्षात घेत नाही. म्हणून त्याच्याकरिता विधीपूर्वक श्रीमद भागवत कथेचं आयोजन करावं, नारायण नागबलीचा विधी करावा आणि त्रिपिंडी श्राद्ध करावं. ते खवळतात महाराज पितृलोक. त्यांचा उद्धार ज्यावेळेस, कारण त्यांची इथून जाण्याची इच्छा नसते, म्हणून आपण ज्यावेळेस पितृपक्षामध्ये आपण त्या दिवशी बोलून गेलो, भागवत केलं कुठं? शुक्रतालला. मग किती परीक्षा द्याव्या लागल्या महाराज? एवढ्या परीक्षा का माणूस विचारात पडला, गड्या हे कसं काय? तसंच असतं ते. पितृलोक काय करतात? अवतीभोवतीचे पितृलोक आपल्याला काय देतात? त्रास देतात. म्हणून पितरांचं विधीपूर्वक पूजन केलं पाहिजे.